मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे काठी आणायला. कसल्या काट्या? पाडव्याची काठी आणायला. गुढीची काठी आणायला. गुढीची काठी आणायला चाललोय. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत तुमच्या भावाच्या चॅनलवरती. आता आम्ही आलेलो आहे नानीच्या इथं, म्हणजे इथं हे बघा थंडा बिंडा घ्यायला आलो आहे. मी राकेश भाऊ मी गुढीच्या काट्या घ्यायच्यात त्यासाठी चाललो आहे. लई दिवसाचा ब्लॉग चालू होतो आज. हे बघा मित्रांनो, हे थंडा आणि दूध पिशवी घेतली यांना. काय काम आहे काय माहिती. आता चाललो आहे काठ्या घ्यायला. लई दिवसांनी चालू केला ब्लॉग, कारण विषय असा आहे की मी एक कॅमेरा घेतला आहे, गोप्रो घेतला आहे. गोप्रो आहे बघा, गोप्रो घेतला आहे. थोडा खर्च केला, कारण काय विषय असा की माझ्या मोबाईलची थोडीशी कंडिशनला बेकार होती आणि त्याच्यासाठी हँग मारायचा आहे. म्हणजे तीन ब्लॉग झाले होते माझे. विषय असा नाही की 3 ब्लॉग झाले, पण ते एडिट करताना फेल दिले, त्याच्यामुळं विषय तिथंच राहिला. मग आता म्हणतो चला घेऊ मोबाईल, घेऊ एक गोप्रोच घेऊ आपण नवीन. मग आता हे चाललं आता बघा. राकेश भाऊ मस्त गाडी चालवतोय आणि आम्ही चाललं गुढीच्या काठ्या बघायला. तिथं मामांनी काठ्या काढून ठेवलेल्या आहेत आणि आम्ही दोघंच जण चाललोय मस्तपैकी काठ्या आणायला. काठ्या त्या दोन्हीच काढून ठेवलेल्या आहेत. आम्हाला 6 काठ्यांची ऑर्डर होती, 2 काठ्या भेटल्यात आम्हाला. मग आम्ही जाणार आणि घेऊन जाणार. हे बघा मित्रांनो, काठ्या गुढीच्या काठ्या घेऊन चाललोय. असं नव्हतं कावड. आता राकेश भाऊ मी निघालो गुढीच्या काठ्या घेऊन जातात. हे बघा काठ्या लावल्यात. कॅमेरा घ्यायचा तिकडे मामा व्हिडिओ काढायला आपल्या. या मामाने आम्हाला दिल्यात काठ्या 2. मस्तपैकी जाणार. चला काठ्या घेतलेल्या आहेत. एवढं वरती आले रे. चला मित्रांनो, आता आम्ही काठे घेऊन चाललेलो आहे. एक प्लॅन आहे आमच्या, म्हणजे विषय करायचा, फिरायचा. एक ब्लॉग पण भारी होईल. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे घरी काटे घेऊन. आता एक काटा सोडतो. लय मोठी आहे. मग आता ही तशी पण बांधून ठेवतो मी. त्याला न्यायची आहे, ती बांधून ठेवलं का मग टेन्शन नाही राहिलं ना. हे बांधून टाक रे या इथं. चला. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे राकेश भाऊच्या घरी तयार होऊन. हे राकेश भाऊ तिकडं आणि आता तसाच जाणार. इथं लय उशीर झाला होता, आम्ही काय थांबलो नाही. 8:30 वाजून गेले पार. बघू जायला. तर मित्रांनो, आता मी चाललोय, निघालो आम्ही इथं. बिडी पैसे विषय सगळे तर इथं निघणार डायरेक्ट मडीला. रात्र झाली काय दिसणार नाही. तर मित्रांनो, इथं पेट्रोल भरतो आता आम्ही गाडीत ग्लासामध्ये. आणि राकेश भाऊ मी आता निघालो मडीला जायला. कशी आहे गाडी आहे का नाही, काटा पीस. चला पेट्रोल भरलं, आता निघतो इथनं पुढं. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे चहा प्यायला. गाडी जाम गरम झाली. गाडी गरम नाही होणार, आम्हीच गरम होणार. तर चहा प्यायला आलो. गुळाचा चहा इथं माऊली गुळाचा चहा. मित्रांनो चहा आलाय, चहा पितो पुढे जातो. आता आम्ही आलेलो शिक्रापूर मध्ये. शिक्रापूर मध्ये आलेलो आम्ही आता सध्या. आता गुळाचा चहा घेतलेला आहे आम्ही. आता पुढे जाऊन सुट्यामध्ये आमचा एक टी ब्रेक होईल अजून. आणि मग त्यानंतर म्हणजे अजून एक टी ब्रेक होणार आहे आता आपला. नॉन स्टॉप डायरेक्ट तिथून नॉन स्टॉप डायरेक्ट गोइंग टू मडी. चला 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 मंडळी. समजलं तुम्हाला? असंच मस्त बोलत राहतात, आम्ही पण बोलत राहणार. चला आता येडेचाळी म्हणजे होणारच. तुला काय घ्यायचंय? खारी पॅटीस. खारी पॅटीस खायला आलो आता आम्ही इथं सुप्यामध्ये. राकेश भाऊ हे बघा पॅटीस खाणार आणि जाणार आपण. टोमॅटो सॉस आपण खोललेला आहे आता. आता ताव मारतो आम्ही जरा. सोप्यामधलं स्पेशल आहे. ताव मारतो मस्त निघतो पुढं. किती वाजत बघा. आपलेच खातो.
तर मित्रांनो या बेकरीतून निघालोय. आपली पण इथं अशी एक शाखा पाय होती रे, लय भारी वाटलं असतं. हा मग एकदम मस्त. मला काय रुबाबच वेगळा असता आपला. चला आता इथनं निघालो, डायरेक्ट मडीला जाणार आम्ही. डायरेक्ट इथून मडी. आता काय आहे, मला नाही वाटत दर्शन होईल एवढी गर्दी असल्यामुळे. आता बघा तुम्हीच किती गर्दी. ही ना जवळपास 2 किलोमीटरच्या अलीकडे गर्दी आहे. गर्दी आहे. आम्हाला काय भेटायची शक्यता दिसत नाही. अंधार दिसतं सगळं, मी दिसत नाही. अंधार आहे. रात्रीचं 2:30 वाजले रात्रीचे आणि आम्हाला काही पहाटेचे 2:50 झाले. पहाटेचे 2:50. 2:50 पहाटेची. तर आता हे बघा चिक्कार गाड्या चालल्यात कशा. काय तर या गाड्या चालल्यात परत. एवढ्या गाड्या दिल्यात की आतापर्यंत सांगता येणार नाही. मला सांग कावडीवाले बघू भेटलं तर भेटलं. मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे बघा इथे. या गाडी लावली इथं पार्किंगला मच्छिंद्रनाथ गडावर. मच्छिंद्रनाथ गडावर. भाऊ सांग. आम्ही आलेलो आहे आता सध्या मच्छिंद्रनाथ गडावरती. खूप गर्दी आहे. दर्शनासाठी आम्ही आता निघालेलो आहे. बघणार आहे आणि मगच जाणार आहे. त्याशिवाय आम्ही जाणार नाही. कारण लांबूनच दर्शन घेऊ. गड सुंदर सजवलेलं आहे. नंबर पुन्हा ते सजवलंय लांबून. पार्किंग बघा. पार्किंग म्हणजे अख्खी तो पार इलाकाच फुल झालेला आहे सगळा. निम्मी गेली पण विषय तोय. आम्ही बघून येतो. दर्शनाला चाललो आता. आतमध्ये काही अलाउड नाही कॅमेरामॅनला. चालो दर्शन करतो. मित्रांनो आता दर्शन घेऊन आलेलं आहे. आपल्याला हात बीत पके ज्या लाल झालेले चंदन आहे सगळे. आम्ही दर्शन घेतलंय. बडे बाबा मच्छिंद्रनाथ. हे दाखव रे चंदन, दाखव हात, दाखव. चंदन नाही. अरे हात दाखव. लाल झालेले हात आहेत सगळे. एक नंबर दर्शन आहे. आतमध्ये काही दिसणार नाही तुम्हाला. पटकन दर्शन घ्यायचं, निघायचं बाहेर. एक नंबर दर्शन. हे दिसतं का तुम्हाला लाल चंदन आहे. आता पुढे दाखवतो. कपडे घालतो उघडा नाकडा न्याला. आता आम्ही निघालो इथं ना पुढं खालच्या गडावर. अनेकनाथ गडावरती निघालो. इथनं निघालोय बघा. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे मडीच्या तिथं आणि आता वरती चालू दर्शनाला. सांग भाऊ आता चाललं कुठं आपण. आता आपण कानिमनाथांच्या गडावरती चाललेलो आहे आणि आता आपलं म्हणजे पहिल्या पायरीपासून दर्शन होणार आहे आणि इथं नारळ फोडून आपण दर्शनासाठी कानिमनाथांच्या गडावरती जाणार आहे. तर मित्रांनो मंदिरच्या इथनं आलेलो आम्ही खाली आणि इथं ताईत भरण्यासाठी काय असतं भाऊ सांग. इथं आता आपण ताईत भरण्यासाठी आलेलो आहे आणि आता इथं ताईत भरून आपण समाधीला लावून घरी नेणार आहे. ओके हे असा विषय. तर मित्रांनो आता इथून निघतोय. हे आमची गाडी चालू करणार आहे आता. मीच गाडी चालवणार आहे आणि पुढे जाणार आता. आताशी उजडायला लागलं बघा. आताशी दिसते सगळं काय. मग अशी दिसतच नव्हतं. तशी दिसते. झोपला तुला. तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे जालिंदरनाथ मंदिरात. सगळे चाललोय पुढं. आता हाताला काही काम नाही झालं बघा. कसे कपडे घालून फिरतो बघ. काय माणूस आहे. तर चाल द्या आता मंदिरात जातो. पाय बिया पडतो मस्तपैकी. आज गुढीपाडवा आहे ना. सगळं असं वातावरण फ्रेश आहे. भाऊ माझा गाईड आहे. आता आपण जालिंदरनाथाला आलेलो आहे आणि आता आपण जालिंदरनाथ बाबांचे दर्शन घेणार आहे आणि दर्शन घेतल्यानंतर इथून आमचा पुढचा प्रवास असणार आहे मोठाई देवी. यस ओके 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 समजलं तुम्हाला. गाईड महत्त्वाचं आहे अशी यासाठी. तर मित्रांनो इथनं आम्ही निघालो होता. हे दर्शन पण झालेलं आहे. बाहेर आलो आता आणि पुढे जाणार. मित्रांनो आता इथनं निघालेलं आहे. आता मांजरसुंबा असं त्या ठिकाणी जायचं. दादाने घेतली गाडी. आता चालू इथनं पुढं.
कोरड पडलेलं इथं. मित्रांनो आम्ही आलो होता इथं कुठं आता आम्ही आलेलो आहे इथं नागनाथांचं ठाणं आहे, तिथं आम्ही आता दर्शन घेणार आहे. मला काही माहिती नाही इथं बघतोय ना, मला हे भाऊमुळं माहिती आहे सगळं, बाकी काय नाही. ते नागनाथांचं ठाणं आहे, तिथं पाय पाडायला जायचं. आपण पाया पडूया, पाया चहा पिऊया. हा तुला चहाची हाऊस आली का बस. नागनाथांचं गाडी पळतो जास्त बैठेच का बघा. वन साईड रोड होता ना. आता इथून आतमध्ये जाणार, दर्शन घेतो थोडंसं, बघतो कसं काय विषय आतलं पण दाखवतो मला. शिक्रापूरपासून आहे ना आम्ही पण भारी आहे. 1.5 तास लागले. जिथे जाईन तिथं भारी आहे. ट्रॅफिक असं ओव्हरटेक चला बघा तिथूनच जायचं आहे ना. हे बघा शांत आहे इथं सगळंच वातावरण. हे बघा मित्रांनो, एवढं झाड आहे बघा. अरे त्याला काय आहे फळ आहेत. हे बघा हे मंदिर आहे, हे सगळं ओंबी मस्त वाटते. हे वातावरण चांगलं आहे इथे. तर मित्रांनो इथं निघालो होता बाहेर. महादेवाची पिंड आहे, मस्त झाड. अरे काय वातावरण वाटतं रे इथं, शांत वातावरण, एकदम भारी वातावरण आहे. आवडला, फुल आवडला. छोटी छोटी पिंड आहे, पादुका 2 3 4 5 6 7. आतमध्ये मामा बाबा कसं घुसतात, बळबळ घुसतात. पिंड आहे. जाम जाम छोटी छोटी जागा आहे इथं राव, पण भारी वाटते. छोटी छोटी जागा. चला आता इथनं निघतो, पुढे जातो. अजून 2-4 ठिकाणी जायचे, ते पण दाखवतो तुम्हाला. लय भारी वाटतं रे इथं ना. चला इथून आता पुढे जातो परत. तर मित्रांनो आता आम्ही आलो परत देवीच्या इथं दर्शन. मोठा आहे देवी, मोठं आहे देवी मंदिर. गाईड सांगा. आता आम्ही आलेलो आहे मोठ्या देवीला, आणि आता मोठ्या देवीचं दर्शन घेऊन आम्ही पुढचा आमचा टेम्पल असणार आहे मांजरसुंबा. आम्ही सगळे मांजरसुंबाला जाणार आहे दर्शनासाठी. हे बोलत नाही राकेश भाऊ, मुका झाला, बाकी काय नाही. ठीक आहे चालतं. हे बघा मंदिर जातो दर्शनाला. आता मित्रांनो आता घाबरत आला आम्ही मस्तपैकी. बरं टाईट आहे रे मंदिर, पण बनवलं भारी. हे टाकल्याचं. चला उरुस कधी आज आहे ना, पुस्तकांवरती माझ्या. मित्रांनो प्रसादी घेतली, इथे लाईट इथून प्रसादी निघालो आता. बोला आता काय लोक काय चाललं लोक आपलं भारी कपडेच काढायचे. समजलं ना. मी लुक वरती बोलवतो, दादाने स्वतः सांगून टाकले लुक वरती जायचं नाही, विषय खाल्लास. मध्ये आलो आम्ही जास्त आता, आणि उसाचा रस प्यायचा इच्छा झाली. उसाचा रस प्यायची इच्छा. आणि हा नॅचरल आहे, नॅचरल नॅचरल आहे, कारण की हे असं हे मशनीतला जळून. ज्यूस थंडा ज्यूस. राख्या बावड्या ज्यूस आबा कसं बघतोय.
तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे गोरक्षनाथ टेम्पलला म्हणजे मंदिरात आणि इथं बघा नावाप्रमाणे इथे पण गाई आहेत गोठा आहे गोरक्षनाथ या नावाप्रमाणेच आहे. आता पुढं वरती जाऊ टाकल्या काही कामाचं नाही. दादा माहिती सांग. आता आम्ही आलेलो आहे गोरक्षनाथ गडावरती. मंजूर झुंबा म्हणून गाव आहे. आता आम्ही चाललेलो वरती दर्शनासाठी ना. आता आम्ही दर्शन घेऊन आता नेक्स्ट टेम्पल आमचा डायरेक्ट इथून रांजणगाव रान म्हणजे आम्ही सोप्यामधून जाऊन एका हॉटेलला मस्तपैकी कुठंतरी जेवण करणार. हा तो बेत महत्वाचा आहे. आणि जेवण केल्यानंतर आम्ही रांजणगाव आणि रांजणगाववरनं गोईंग टू डायरेक्ट कामशेट. काय विषय 4 वेळा ऐकलं तरी ऐकत राहा बघत राहा. मला काय माहिती 3 दिवस झाले ना. आता सांगू मंदिरात आलो मित्रांनो. आता पाया पडतो. लई भारी आहे रे पण शांत आहे सगळं. मित्रांनो प्रसिद्धी आम्हाला जेव्हा भेटलो प्रसिद्धी आहे पाया नाही गेली पाहिजे. एवढं खातो प्रसादी मग भेटतो तुम्हाला. आलो इथं शांत वातावरण आहे बघा. आहे का नाही नजारा एक नंबर वाटत बघायला. इथं आम्ही बसणार मस्त भारीच रे लई भारी भारीच वाटतं एक नंबर. झोपलाच माणूस तू. नाही काय झोपला मग अर्धा एक नंबर सुकून झोप. बघा इथं झोपायचं आमची व्यवस्थित झाली बघतोय. कुठं जाईन तिथं हसीच तार आहे आमची. का ना झोप येणार इथं एक नंबर. हे कुठलं रे कडुलिंबाचं झाड आहे ना रे. कडुलिंबाचं झाडच आहे. हां तेच आहे. चला जरा बसतो रिलॅक्स होतो मग निघायचं प्लॅनिंग करतो. हे दाढीवाले कोण आहे. हे बाबा आहे दाढीवाले बाबा. याला काही काम धंदा नाही मोकर बॅटरी वाया घालवतोय. या टाकलेला काय ये पेचानो इसको टकले को पेचानो. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय खाली गाडीपाशी आणि इथून आता निघणार घरी जायचंय. नाही अजून एक देवाचं स्थान आहे बघू तिथं जायचं झालं तर नाही तर मग घरी डायरेक्ट घर. बघा मित्रांनो 100 रुपये हे साफसफाई करण्याची. तुम्हाला पाहिजे असेल तर सांगून ठेवा कॉन्टॅक्ट नंबर सगळं देऊन ठेवतो. हे बघा मित्रांनो हार लावायचा कार्यक्रम चालला इथं सुप्यामध्ये येतो आम्ही. टाईट हार आहे एवढा हार आपल्याला भेटणं कितीला भेटत 200-300. हा कितीला भेटणं आपल्याकडं 500 रुपयाच्या 500 रुपयाचं. इथं आम्हाला भेटलं फक्त 200 रुपयात. कशी आहे काटाकट नटली का नाही का नाही नवरी नटली. तर मित्रांनो आता रांजणगावची तिथं आलेलं आहे आणि काय नाही फक्त नारळ फोडणार आहे आणि लगेच निघणार आहे. बाहेरूनच दर्शन आहे कारण आता लय गर्दी आहे. दर्शन घेतलं नारळ पण घेतला राकेश भाऊच्या गाडीला फोडायला नाही गाडीच्या बाहेर फोडायला. आणि आता निघतो डायरेक्ट घरी. वा 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 एक गावात 2 तुकडे केले डायरेक्ट गोल. या ब्लॉगचं एंड इथंच करतो. आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच ब्लॉगमध्ये. बाय बाय. हां काय नेक्स्ट ट्रिप कुठं. तर नेक्स्ट ट्रिप जिथं निघन तिथं परत तुम्हाला अशाच म्हणजे नवीन व्हिडिओ दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू 100% 100 आणि 120%. बाय बाय.